नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. शिर्डीच्या विकासाचे दूत अशी ज्यांची ओळख होती ते अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचं आज वयाच्या 87व्या वर्षी निधन झालं. खरं म्हणजे मनोज कुमार यांनी शिर्डी के साईबाबा या चित्रपटाद्वारे बाबांची कीर्ती देश विदेशात पसरवली आणि त्यानंतर शिर्डीत मुंग्यासारखी भाविकांची रीक सुरू झाली. ती तेव्हापासून म्हणजे 1977 सालापासून जे सुरू आहे ती अद्यापही सुरू आहे नव्हे, ती वर्षागणिक वाढती आहे. एखाद्या साई भक्ताने एखादा चित्रपट निर्माण करावा आणि त्याद्वारे शिर्डी देवस्थानची इतकी मोठी भरभराट व्हावी हे जगातलं एकमेव उदाहरण असेल. असे देवस्थानांच्या बाबतचे त्यानंतर बरेच चित्रपट निघाले. त्याला काही प्रमाणात यश, काही प्रमाणात अपयश, काहींना अपयश देखील मिळालं. परंतु शिर्डीची जी ख्याती या चित्रपटाद्वारे वाढली तेवढी ख्याती अन्य कुठल्याही देवस्थानांची वाढली नाही. हे शिर्डी के साईबाबा या चित्रपटाचं वैशिष्ट्य होतं. साई भक्त संगीतकार पांडुरंग दीक्षित यांच्याकडे शाह चॅरिटेबल ट्रस्टने साईबाबांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचा प्रस्ताव दिला. हे पांडुरंग दीक्षित मनोज कुमारांकडे गेले आणि त्यानंतर या चित्रपटाची निर्मिती सुरू झाली. अवघ्या 6 महिन्यात हा चित्रपट पूर्ण झाला. एकाही कलाकाराने त्यातल्या मानधन घेतलं नाही. या चित्रपटाच्या उत्पन्नातून मनोज कुमारने साई संस्थांच्या त्या काळातल्या रुग्णालयाला पहिला ICU अतिदक्षता विभाग भेट दिला. इंटरनॅशनल हॉटेलचं त्याने भूमिपूजन केलं. ते शिर्डीतलं पहिलं आलेशान हॉटेल. म्हणजे शिर्डीच्या विकासाची पायाभरणी एका अर्थाने मनोज कुमार यांनी केली. खरं म्हणजे मनोज कुमार हे देशभक्तीचा संदेश देणारे आणि त्या काळात शोरसारख्या चित्रपटाची निर्मिती करून तरुणांच्या मनामध्ये जोश निर्माण करणारे, प्रेरणा निर्माण करणारे अभिनेते आणि निर्माते होते. यांनी स्वतःचं बॉलिवूडमध्ये एक स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं आणि त्यांचा एक आरा होता, त्यांचा एक प्रभाव या चित्रपटसृष्टीवर होता. आणि असं त्यांनी BBCला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की ज्यावेळेस त्या काळात अमिताभ बच्चन यांना बॅड पॅचला सामोरं जावं लागत होतं, चित्रपट मिळत नव्हते, त्यांनी ठरवलं मुंबईतून आपला बाडबिस्तारा घ्यायचा आणि दिल्लीची वाट धरायची. या विमनस्क अवस्थेत असताना मनोज कुमार यांनी त्यांना रोटी कपडा और मकान या त्यांच्या चित्रपटात ब्रेक दिला. शिर्डी के साईबाबा हे जे चित्रपट गाजलेल्या चित्रपटामध्ये हेमा मालिनी आणि सचिन यांच्या भूमिका होत्या. आता बघा, 1977 साली हा चित्रपट आला, मध्ये 23 वर्ष गेली, पण शिर्डीत कुणालाही असं वाटलं नाही की आपण थोडीशी कृतज्ञता मनोज कुमार यांच्याविषयी व्यक्त करावी, थोडीशी कृतज्ञता साई भक्त संगीतकार पांडुरंग दीक्षित यांच्याविषयी व्यक्त करावी. ज्यावेळेस हे दोघंही म्हणजे पांडुरंग दीक्षित तर गेले, परंतु मनोज कुमार ज्यावेळेस आजाराने त्रस्त झाले त्यावेळेस न जाणो कदाचित त्यांच्याविषयी एक आपुलकीची भावना माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या मनामध्ये तयार झाली आणि 23 वर्षापूर्वी त्यांनी शिर्डीमध्ये त्यांचा सत्कार ठेवला. नागरी सत्कार झाला, मिरवणूक झाली, मनोज कुमार भावूक झाले आणि मग त्यावेळेस शिर्डीतल्या एका प्रमुख रस्त्याला नाव द्यायचं असा प्रस्ताव पुढे आला. पुढे विद्यमान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, साई संस्थांचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत जयंतराव ससाने आणि त्या काळातले नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी हा विषय पुढे रेटला. विलासराव देशमुखांची फिक्स झालं. विलासराव देशमुख यांच्या हस्ते त्या रस्त्याला नाव द्यायचं म्हणजे शिर्डी पिंपळवाडी रस्त्याला मनोज कुमार यांचं नाव द्यायचं फिक्स झालं आणि आम्ही अधिकृत निमंत्रण द्यायला, आम्ही म्हणजे मी, माझे सहकारी पत्रकार मित्र प्रमोद आहेर आणि कैलास बापू, आम्ही तिघेही अधिकृत निमंत्रण देण्यासाठी मनोज कुमार यांची वेळ मागितली. मनोज कुमारांनी सांगितलं की तुम्ही मला माझ्याकडे अवश्य या, पण येताना 3 पत्र टाईप करून घेऊन या. मगाशी मी जो अमिताभ बच्चन यांचा संदर्भ दिला होता त्यांनी सांगितलं या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अमिताभ बच्चन येतील, त्यांच्या नावे नगरपंचायत आणि
साई संस्थांचं एक पत्र आणा, दुसरं पत्र हेमा मालिनी यांच्यासाठी आणा, ज्या हेमा मालिनींनी शिर्डी के साईबाबामध्ये भूमिका केलेली आहे. तिसरे अभिनेते होते सचिन पिळगावकर, त्यांच्या नावे देखील असेच 2 पत्र आणा. आम्ही हे सगळे पत्र घेऊन मनोज कुमार यांच्या घरी गेलो. मनोज कुमार त्यावेळेस आजारी होते, परंतु इतका मोठा सत्कार होणार, शिर्डीत माझं नाव रस्त्याला दिलं जाणार, ते कमालीचे आनंदित होते. त्यांनी आम्ही येण्यापूर्वीच कपाळाला साईबाबांची मुद्रा असलेली भगवी पट्टी बांधलेली होती आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की आता मी तुमच्याबरोबर माणूस देतो. त्यांनी त्यांचा एक सब असिस्टंट आमच्याबरोबर दिला आणि त्यांनी सांगितलं की आमचा माणूस तुमच्याबरोबर येईल, तुम्ही बच्चनच्या बंगल्यावर जा, तिथे अधिकृत निमंत्रण द्या, हेमा मालिनींच्या बंगल्यावर जा आणि सचिनच्या घरी जा. त्यानुसार आम्ही अमिताभ बच्चन यांच्या घरी गेलो, पण ते राज्याबाहेर शूटिंगला होते. आम्ही पत्र त्यांच्या घरी दिलं. तिथून आम्ही हेमा मालिनींच्या बंगल्यावर गेलो, तिथे अधिकृत पत्र दिलं. त्या फोनवर बोलल्या, त्यांनी निमंत्रणाचा स्वीकार केला, मी येते म्हणून सांगितलं. त्यानंतर आम्ही सचिन पिळगावकरांकडे गेलो. ते एका ठिकाणी तालीम करत होते गाण्याच्या प्रोग्रामची, तिथे त्यांना पत्र दिले. त्यांनीही येण्याचं कबूल केलं. आम्ही घरी आलो. कार्यक्रमाचा दिवस उजाडला. आदल्या दिवशी सहकुटुंब सहपरिवार मनोज कुमार शिर्डीमध्ये आले. शिर्डीमध्ये आल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की आम्ही ज्यांना निमंत्रण दिलं होतं, आम्हाला प्रामुख्याने इंटरेस्ट होता की बच्चन येतील काय, बच्चन साहेब येणार का, हेमा मालिनी येणार का आणि सचिन पिळगावकर येणार का. त्यावेळेस ते खिन्न झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तळाळले आणि ते म्हणाले, काश वो आते तो मेरे दिल को सुकून मिलता. ते जर आले असते तर मला फार बरं वाटलं असतं. दुर्दैवाचा भाग बघा, ज्यांनी बॅड पॅच असताना रोटी कपडावर मकान अमिताभ बच्चनला दिला, हेमा मालिनी आणि सचिन पिळगावकर यांना या चित्रपटामध्ये भूमिका दिली. या तिघांशीही त्यांचे अत्यंत चांगले स्नेहसंबंध होते आणि त्यांना एक वेडी आशा होती की हे तिघही माझ्या इतक्या मोठ्या या सत्कार समारंभाला येतील, त्यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडेल. ते आम्हाला विश्वासानं सांगत होते की हे तिघही येतील, हे तिघही माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. परंतु जगाचा नियम आहे, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. ज्यांनी एकेकाळी लालबहादूर शास्त्री, अटल बिहारी वाजपेयी यासारख्या दिग्गज नेत्यांच्या जे गुडबुकमध्ये होते, ज्यांनी देशाला देशभक्ती शिकवणारे चित्रपट दिले, ज्यांनी शोरसारखा तरुणांना प्रेरणा देणारा अजरामर चित्रपट तयार केला, त्या मनोज कुमार यांचं बॉलिवूडचं साम्राज्य लयाला गेलेलं होतं. त्यांचं स्थान तिथे आता कुठेच नव्हतं. मग हे तिघही या कार्यक्रमाला येण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणून मनोज कुमार हे हळहळले आणि म्हणाले, काश वो आते तो दिल को सुकून मिलता. त्यांना सुकून काही मिळाला नाही. आज स्वर्गीय मनोज कुमार आपल्यातून निघून गेलेत, स्वर्गवासी झालेत. एक शिर्डीचा ब्रँड ॲम्बेसेडर आपल्यातून निघून गेला. चित्रपट शिर्डी के साईबाबा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुद्धा 23 वर्षी त्यांची कुणी दखल घेतली नव्हती. आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांच्या जीवाला, त्यांच्या मनाला सुकून का व कसा मिळाला नाही, ही स्टोरी आज मी जे तुमच्यासमोर सांगितली, ती जर आपणास आवडली असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही स्टोरी अवश्य आपल्या इष्टमित्रांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय साईनाथ.